Hi everyone, I am Swapna Vekar, lecturer in Department of Civil Engineering. In last videos, we discussed the points on setting of plane table, procedure of setting plane table. म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही प्लेन टेबलची प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहात तेव्हा प्लेन टेबलचं सेटिंग कशी करायची किंवा प्लेन टेबलची सेटिंग करण्याची प्रोसिजर कशी आहे तो पॉईंट्स आपण बघितला होता. त्यानंतर आपण ओरिएंटेशन बघितलं होतं. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त सेशनला ज्यावेळेस तुम्हाला प्लेन टेबल फिक्स करत असेल त्यावेळेस कोणत्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा कशाप्रकारे तो टेबल फिक्स करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी प्लस आपण मेथड्स ऑफ बॅक्स ओरिएंटेशन बघितल्या होत्या की मॅग्नेटिक मेथडमध्ये आपण टफ कंपासचा एक पॉईंट बघितला होता. त्यानंतर बॅकसाइटिंग मेथड आपण बघितली होती. ओके, सो नाऊ वी डिस्कस पॉईंट्स दॅट इज मेथड्स ऑफ प्लेन टेबल. ओके, तर ह्या ज्या मेथड्स बघतो ह्या मेथड्सने आपण प्लेन टेबलचे प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करू शकतो. तर त्यातली फर्स्ट मेथड आहे रेडिएशन मेथड. ओके, तर प्रोसिजर बघतो आपण रेडिएशन मेथडची. सिलेक्ट अन इन्स्ट्रुमेंट स्टेशन ओ फ्रॉम विच ऑल पॉईंट्स टू बी सर्वे आर विजिबल. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपला ग्राउंडचा ग्राउंड कन्सिडर करा. ग्राउंडवरचा एक सेंटर पॉईंट, ग्राउंडचा जो काही सेंटर पॉईंट आहे तो सेंटर पॉईंट कन्सिडर करा. त्याला आपण नेमिंग करूया ओ. आणि आपल्याला माहीत आहे की आपला जो ग्राउंडचा टोटल एरिया आहे तो सगळा एरिया आपल्याला कसा आहे, विजिबल आहे. ओके, मग रेडिएशन मेथडमध्ये आपल्याला तेच करायचं आहे. तुम्हाला एक स्टेशन पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, त्याला आपण नाव देतो आहे ओ. आणि ज्या एरियाचा तुम्हाला सर्वे करायचा आहे तो सर्व एरिया तुम्हाला कसा असला पाहिजे, विजिबल असला पाहिजे. ओके, ते स्टेशन पॉईंट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी सेटअप करायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्लेन टेबलचा इन्स्ट्रुमेंट त्या ओ पॉईंटवरती सेटअप करायचा आहे. ओके, तर तो ओ पॉईंट त्या ठिकाणी तुमचं इन्स्ट्रुमेंट स्टेशन असणार आहे. मग त्या ओ पॉईंटवर तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट फिक्स करणार. ते केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग लेवलिंग करायची, सेंटरिंग करायची. ओके, त्या ठिकाणी तुम्ही प्लेन टेबलची लेवलिंग करणार, सेंटरिंग करणार. जसं आपण प्रोसिजर बघितली त्याप्रमाणे एकदम ॲक्युरेट लेवलिंग विथ द हेल्प ऑफ बबल ट्यूब आणि सेंटरिंग विथ द हेल्प ऑफ युफॉक त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. ओके, ते केल्याच्या नंतर विथ द हेल्प ऑफ अलिडेड टचिंग ओ साईड द व्हेरियस पॉईंट्स ए बी सी बी लोकली ड्रॉइंग रेडियल लाईन्स टुवर्ड्स देम. ओके, ते केल्याच्या नंतर आता फॉर एक्झाम्पल आपले फाय आपले पॉईंट्स असणार म्हणजे ए बी सी डी ई. म्हणजे आपण काय करणार आहोत, एला एक रेंजिंग रोड असणार आहे, बीला असणार आहे, सी डी ई असे 5 पॉईंटला आपले 5 रेंजिंग रोड असणार आहेत. ओके, आपण अलिडेड घ्यायचा. अलिडेड आपण कशासाठी यूज करतो, तर ऑब्जेक्ट बायसेट करण्यासाठी आपण अलिडेडचा यूज करतो. मग अलिडेड काय करायचा, ओ पॉईंटवर ठेवायचा. जो आपला इन्स्ट्रुमेंटेशन असणार आहे ओ, त्या अलिडेड आपलं ओ पॉईंटवरती असणार आहे. आणि काय करायचं, जे आपले रेंजिंग रोड आहे त्या रेंजिंग रोडना पॉईंट्स बायसेट करायचा. म्हणजे ओ टू ए करायचा, ओ टू बी, ओ टू सी, ओ टू डी, ओ टू ई असे करायचे रेंजिंग रोड बायसेट करायचा. म्हणजे अलिडेडने काय करायचं, रेंजिंग रोड बायसेट करायचा. आणि तसे काय करायचे, लाईन्स त्या ठिकाणी शीटवरती मार्क करून घ्यायची. आता जेवढे डिस्टन्स ग्राउंडवरती आहे तेवढं डिस्टन्स आपल्या शीटवरती ड्रॉ करणं पॉसिबल नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं, स्केल अज्युम करायला लागेल तुम्हाला की 100 मीटर इक्वल्स टू 1 मीटर किंवा 1:1000. ओके, असं तुम्हाला काहीतरी समथिंग स्केल तुम्हाला एक ॲज्युम करायला लागेल किंवा 1 मीटर इक्वल्स टू 1 सेंटीमीटर असं तुम्हाला काहीतरी स्केल ॲज्युम करायला लागेल. जेणेकरून जे ग्राउंडवरचं जे काही डिस्टन्स आहे ते तुम्हाला क्लिअरली त्या शीटवरती ड्रॉ करता येईल. ओके, म्हणजे ऑलरेडी आपण पॉईंट्स सेट करून घ्यायचे. ते केल्याच्यानंतर मेजर द डिस्टन्स ओ ए, ओ बी, ओ सी अँड प्लॉट डेम टू सम स्केल जॉईंट पॉईंट ए बी सी लोकेटेड. तेच करायचं, डिस्टन्स मेजर करायचं. ओ टू ए किती आहे, ओ टू बी किती आहे, ओ टू सी, ओ टू डी, ओ टू ई डिस्टन्स किती आहे ते डिस्टन्स मेजर करायचं. आणि स्केल ॲज्युम करायची. म्हणजे 1 मीटर इक्वल्स टू 1 सेंटीमीटर अशी स्केल ॲज्युम करायची किंवा 10 मीटर इक्वल्स टू 1 सेंटीमीटर डिपेंड अपॉन डिस्टन्स. ओके, स्केल ॲज्युम करायची आणि त्यानुसार शीटवरती ते पॉईंट्स ड्रॉ करून घ्यायचे. ओके, दिस मेथड इज सुटेबल फॉर सर्वे ऑफ स्मॉल एरियाज विच कॅन बी कमांडेड फॉर सिंगल स्टेशन. जी ही मेथड आहे ती स्मॉल एरियासाठी सुटेबल आहे. जेणेकरून तुम्हाला सगळे इन्स्ट्रुमेंट स्टेशनवरून सगळे पॉईंट्स विजिबल असेल अशा ठिकाणी तुम्ही रेडिएशन मेथड यूज करू शकता. ओके, सो इथं डायग्राम आहे या ठिकाणी बघतो आपण. सगळे पॉईंट्स आपल्या या ठिकाणी विजिबल आहेत. ओके, सो सेकंड मेथड आहे इंटरसेक्शन. ठीक आहे, तर दिस मेथड लार्जली यूज फॉर मॅपिंग डिटेल्स फॉर इनॲक्सेसिबल पॉईंट्स, ब्रोकन बाउंड्रीज आणि बँक ऑफ रिवर. ओके, म्हणजे जर तुम्हाला एखादा पॉईंट, आता सपोज आपले 3 स्टेशन आहेत ए बी सी डी, ए बी डी तुम्हाला विजिबल आहे आणि सी जर तुम्हाला विजिबल नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला इंटरसेक्शन मेथड यूज करायची आहे. किंवा ब्रोकन बाउंड्रीज म्हणजे काय, जर मध्ये रिवर वगैरे असेल आणि ते तुम्हाला डिस्टन्स क्लिअरली मेजर करता येत नसेल तर अशा ठिकाणी इंटरसेक्शन मेथड यूज केली जाते. ओके, तर प्रोसिजर बघूया आपण की इंटरसेक्शन मेथड आणि आपण कशाप्रकारे इंटरसेक्शन मेथडमध्ये आपण कशाप्रकारे
एरिया मेजर करू शकतो. ओके, तर फर्स्ट आहे लेआउट बेस लाईन ए बी अँड मेजर इन इट. ओके, आता ही डायग्राम आपल्याकडे आहे. ओके, आता या ठिकाणी ब्रोकन बाउंड्री तुम्हाला दिसते. तर या ठिकाणी बघतो पण आपल्या या ठिकाणी बेस लाईन आहे ए बी. ओके, तर बेस लाईन ए बी तुम्हाला मेजर करायची आहे. ओके, प्लॉट द डिस्टन्स ए बी ऑन द शीट युझिंग कन्व्हिनियंट स्केल ॲझ्युम करायची आणि त्यानुसार जे काही ए बी डिस्टन्स आहे ए बी डिस्टन्स त्या ठिकाणी मेजर करायचं. सेटअप इन्स्ट्रुमेंट ए विथ ओव्हर ए. ओके, म्हणजे काय करायचं, पहिलं ए टू बी डिस्टन्स आहे ते ए टू बी डिस्टन्स मेजर करायचं आणि आपण शीटवरती काय डायमेन्शन शो करणार ते स्मॉल ए टू स्मॉल बी ते डिस्टन्स मेजर करायचं. इन्स्ट्रुमेंट एवरती सेटअप करायचा. ओके, ते केल्याच्यानंतर ओरिएंट टेबल बाय प्लेसिंग अलिडेड अलॉंग ए बी आणि टर्न द टेबल अंटिल रेंजिंग रॉड बी बायसेक्टेड. नंतर काय करायचं, एवरती इन्स्ट्रुमेंट फिक्स करायचं, त्या ठिकाणी सेंटर लेवलिंग करायची. ते केल्याच्यानंतर अलिडेड घ्यायचा आणि अलिडेडने काय करायचं, बी पॉईंट बायसेट करायचा. ओके, विथ द अलिडेड टचिंग पॉईंट ए ड्रॉ रेज 1 2 3 4 5 विथ इंडिपेंडेंट पॉईंट. ओके, ए टू बी पॉईंट बायसेट केल्याच्यानंतर त्या ठिकाणी रेज ड्रॉ करून घ्यायची किंवा लाईन्स त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची. ओके, देन टेबल मूव टू स्टेशन बी बाय युझिंग बॅक साइटिंग ऑन ए. ओके, कीपिंग दॅट अलिडेड अलॉंग बी ए अंटिल द एंजिंग रॉड ए बायसेटेड. नंतर काय करायचं की पुन्हा बी टेबलवरती टेबल फिक्स करायचा, बी पॉईंटवरती टेबल फिक्स करायचा, तिथं सेंटरिंग आणि लेवलिंग करायची आणि पुन्हा बी अलिडेड बीला टच करायचा आणि बी टू ए पॉईंट बायसेट करायचा आणि पुन्हा ती डिस्टन्स मेजर करायचं. ओके, थ्रो बी ड्रॉ रेज टुवर्ड्स पॉईंट प्रिव्हियसली साइटेड लाईन 6 7 8 9 आर ड्रॉन टू डिटरमाइन द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन डी जी एफ सी. आता ॲक्च्युली तुम्हाला मी बुकच्या चॅप्टरचे फोटो तुम्हाला मी सेंड केले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पॉईंटनुसार त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम असणार आहे. परंतु ही डायग्राम मी नेटवरून घेतलेली आहे, मला ॲक्च्युअल ती डायग्राम भेटली नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे 1 2 3 जे काही रेज आहेत ते रेज तुम्ही ज्यावेळेस बुक्समध्ये प्रॅक्टिकल व्यवस्थित रीड कराल, ओके, त्यावेळेस तुम्हाला ते समजणार की रेज कसे ड्रॉ झालेत ते. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी एक पॉईंट तुम्हाला इनॲक्सेसिबल असेल, म्हणजे डिस्टन्स मेजर करायला खूप त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल, तर अशा ठिकाणी इंटरसेक्शन मेथड ही यूज केली जाते. ओके, सो लास्ट वन मेथड आहे ट्रॅव्हर्सिंग. इन दिस मेथड प्लेन टेबल मूव फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन. ओके, म्हणजे एका स्टेशनवर दुसऱ्या स्टेशनला आपल्याला टेबल मूव करत असेल, त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हर्सिंग मेथड यूज करावी लागते. आफ्टर सेटिंग अप ओव्हर वन स्टेशन इट इज नेसेसरी टू ओरिएंट टेबल. तेच आहे की जर एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला जर तुम्हाला टेबल फिक्स करत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ओरिएंटेशन प्रॉपर करावं लागतं. ओरिएंटेशन म्हणजे काय, जर आपण फर्स्ट स्टेशनला जी टेबल फिक्स करण्यासाठी ज्या प्रिकॉशन घेतल्या होत्या त्याच प्रिकॉशन आपल्याला बी स्टेशनला टेबल फिक्स करण्यासाठी घ्यायचे आहेत. त्याच प्रोसेसला म्हणतो आपण ओरिएंटेशन. ओके, इट इज यूज फॉर रनिंग सर्वे लाईन्स बिटवीन द स्टेशन प्रिव्हियसली फिक्स बाय थिओलाइट or other method to locate geographical details, also for survey of road, river, etc. म्हणजे रोड्स आणि रिव्हर्सचे जर का सर्वे करायचे असेल तर अशा ठिकाणी ट्रॅव्हर्सिंग मेथड यूज केली जाते, कारण त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ स्टेशन त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे असतात रोडचे सर्वे करायचं म्हटल्यावरती. ओके, तर प्रोसिजर बघा, सेटअप प्लेन टेबल ॲट ए. ओके, एवरती प्लेन टेबल फिक्स करायचा. चूज करस्पॉन्डिंग पॉईंट ए ऑन अ शीट. कॅपिटल ए म्हणजे हा कुठला असणार आहे, ग्राउंडवरचा पॉईंट असणार आहे आणि स्मॉल ए हा कुठला असणार आहे, शीटवरचा पॉईंट असणार आहे. सेंटर अँड लेवल टेबल करेक्टली. ओके, सेंटरिंग आणि लेवलिंग टेबलची करून घ्यायची. मार्क डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मिररिंग ऑन शीट अँड ड्रॉ रे ए बी विथ अलिडेड बायसेक्टेड रेंजिंग रॉड ॲट बी. नंतर त्या ठिकाणी शीटवरती टर्फ कंपास ठेवायचा. तर टर्फ कंपासनी नॉट डायरेक्शन मार्क करून घ्यायची. ते नॉट डायरेक्शन एक्झॅक्टली सेंटरला यायला पाहिजे. ओके, ते आल्याच्यानंतर काय करायचं, अलिडेड ए पॉईंटवरती ठेवायचा आणि बी पॉईंट क्रॉस हेअरने काय करायचं, बी पॉईंट बायसेट करून घ्यायचा. ओके, मेजर डिस्टन्स ए बी अँड ड्रॉ रे ए बी टुवर्ड्स द फिक्सिंग पोझिशन ऑफ बी ऑन दी शीट. नंतर काय करायचं, ए बी डिस्टन्स मेजर करायचं, बी पॉईंट शीटवरती मार्क करून घ्यायचा विथ कन्व्हिनियंट स्केल. जी आपण स्केल अझ्युम केली त्या स्केलने बी पॉईंट शीटवरती मार्क करून घ्यायचा. ग्राउंडवरचा पॉईंट असणार आहे कॅपिटल बी, शीटवरचा असणार आहे स्मॉल बी. ओके, आणि ए बी रे ड्रॉ करून घ्यायची. लोकेट सराउंडिंग बाय रेडिएशन ऑफ ऑर ऑफसेट टेकन बाय युजर मेथड डिस्टन्स ऑब्जेक्ट बाय इंटरसेक्शन. ओके, शिफ्ट टेबल सेटअप पॉईंट बी ओरिएंटेड बाय मॅग्नेटिक मिररिंग मेथड और बॅकसाइटिंग मेथड ऑन ए विथ अलिडेड अलॉंग बी ए, देन क्लॅम्प द टेबल. नंतर काय करायचं, एवरून टेबल बीवरती शिफ्ट करायचा आणि त्या ठिकाणी ओरिएंटेशन करायचं.
दोघांपैकी कुठला तरी एक मेथडने ओरिएंटेशन करायचं, म्हणजे मॅग्नेटिक मिररिंग किंवा बॅकसायटिंग मेथड. त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचं लोखंडी वस्तू त्या ठिकाणी अवेलेबल असेल तर तुम्हाला मॅग्नेटिक मिररिंग यूज करून चालणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला बॅकसायटिंग मेथड यूज करावी लागेल. मग त्या ठिकाणी पुन्हा ओरिएंटेशन करायचं प्रॉपरली. जसं आपण एला टेबल फिक्स केला होता तसं टेबल बीला फिक्स करायचा, एलईडी बीला टच करायचा आणि ए पॉईंट बायसेट करायचा. ओके, विथ द एलईडी टचिंग बी साईड स्टेशन सी अँड ड्रॉ अ रे. ओके, पुन्हा काय करायचं, सी पॉईंटला बायसेट करायचा, एलईडी बीमध्ये ठेवायचा आणि सी पॉईंट बायसेट करायचा. आणि ते सी पॉईंट बायसेट झाल्याच्यानंतर डिस्टन्स मेजर करून घ्यायचं. डिस्टन्स मेजर केल्याच्यानंतर ते शीटवरती पॉईंट कोणता येणार आहे तर स्मॉल सी. ओके, मेजर डिस्टन्स बी सी ड्रॉन टुवर्ड्स सी, फिक्स पॉईंट सी ऑन दी शीट. डिस्टन्स बी सी मेजर करायचं आणि ते शीटवरती ड्रॉ करून घ्यायचं. ते केल्याच्यानंतर प्रोसीड इन दिस मॅनर अंटिल रिमेनिंग स्टेशन इन इच केस ओरिएंट टेबल बिफोर टेकिंग द फोर साईड. ओके, म्हणजे ही डायग्राम बघतो. पहिला आपण ए टू बी केला, नंतर पुन्हा बी टू ए केला, नंतर बी टू सी केला. ओके, नंतर पुन्हा सीवरती इन्स्ट्रुमेंट फिक्स करायचं, पुन्हा सी टू बी मेजर करायचा, सी टू डी मेजर करायचा, पुन्हा डीवरती इन्स्ट्रुमेंट फिक्स करायचं, डी टू ए मेजर करायचा, डी टू सी मेजर करायचा. अशा प्रकारे आपण ट्रॅव्हर्सिंग मेथड यूज करू शकतो किंवा ट्रॅव्हर्सिंग मेथडने आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सुटेबिलिटी ऑफ डिफरंट स्टेशन. तर रेडिएशन मेथड बघितलं आपण, ज्या ठिकाणी स्मॉल एरिया असेल आणि एका पॉईंटवर सगळे पॉईंट जर विजिबल असेल तर अशा ठिकाणी आपण रेडिएशन मेथड यूज करू शकतो. ओके, इंटरसेक्शन मेथडमध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस तुम्हाला एक पॉईंट इनॲक्सेसिबल असेल, इनविजिबल असेल तर अशा ठिकाणी आपण इंटरसेक्शन मेथड यूज करू शकतो. ओके.